नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण खूपच कुरकुरीत अशी रेसिपी बनवणार आहोत. बाहेर पाऊस पडत असताना काहीतरी क्रिस्पी खायची इच्छा झाली तर झटपट तुम्ही पोह्यांपासून ही रेसिपी बनवू शकता. तर यासाठी इथे मी 1.5 वाटी पोहे मोजून घेतलेत. जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही इथे घेऊ शकता. आता हे पोहे पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचेत. यामध्ये मी भरपूर पाणी घातलं आणि यानंतर हे पोहे धुवून घेते. तर असे 2 वेळा हे पोहे मी धुवून घेतले आणि यानंतर यातलं सगळं पाणी आता काढून टाकायचं आहे. तर इथे मी याच्यातलं सगळं पाणी काढून टाकलं आहे आणि आता एका चाळणीवरती हे पोहे काढून घ्यायचे आहेत. म्हणजे याच्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी असेल ते निघून जाईल आणि पोहे सॉफ्टसुद्धा होतील. तर हे पोहे आता असेच चाळणीमध्ये ठेवून देऊया 5 मिनटं. आणि तोपर्यंत आपण या रेसिपीमध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करूया. तर यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा चमचा शेंगदाणे घेतलेत. कच्चे शेंगदाणे आहेत. यानंतर यामध्ये 5 ते 6 पाकळ्या लसूण घालायचं आहे. थोडंसं आलं घातलं आहे. यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. कढीपत्ता घातला आहे. कढीपत्त्याची चव खूप छान लागते इथे, त्यामुळे नक्की घाला. यानंतर 1 चमचा बडीशेप घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. आता हे जाडसर वाटून घ्यायचं आहे. पाणी न घालता हे जाडसर मी इथे वाटून घेतलं आहे. तर पहा, अजिबात बारीक करायचं नाही आहे, असंच जाडसर ठेवायचं आहे. हे वाटण आता आपण बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करूया. पोहे जे आपण असे भिजवून ठेवले होते ते आता अगदी सॉफ्ट झालेत. तर एका बाउलमध्ये आपण हे पोहे काढून घेऊया. हे एकदा असे आपण हाताने कुस्करून घेऊ. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर सुरुवातीला जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं ते घालायचे. सगळं वाटण यामध्ये घातलं आहे मी. या वाटणामध्ये आपण बडीशेपसुद्धा घातली होती, तर तिची चव खूप छान लागते या रेसिपीमध्ये. हे सगळं वाटण आता यामध्ये घातलं. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर इथे आता मी चवीप्रमाणे लाल तिखट घालते. तर आपण वाटणामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्या होत्या, त्यामुळे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही इथे लाल तिखट कमी जास्त करा. यानंतर इथे मी अर्धा चमचा चाट मसाला घालते. तुम्ही याऐवजी 1 चमचा लिंबाचा रस घालू शकता किंवा आमचूर पावडर घालू शकता, किंवा जर घरी जर दही असेल तर 1 ते 2 चमचे इथे दही घालू शकता. फक्त आंबटपणासाठी आपण इथे चाट मसाला थोडासा घालतो आहे. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर बारीक चिरलेला कांदा घालते आहे. आता यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे सगळं मिक्स करायचं आहे. तर इथे तुम्ही बारीक चिरलेला पालकसुद्धा घालू शकता, किंवा जर भाज्या असतील घरी तर किसलेला गाजर घालू शकता. त्याचबरोबर तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. बारीक चिरलेली शिमला मिरची घालू शकता. इथे मी घरातलं फक्त जे बेसिक साहित्य असतं, प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असेल तेच साहित्य वापरून ही रेसिपी बनवते, त्यामुळे यामध्ये आपण भाज्या ॲड केलेल्या नाही आहेत. तर हे असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी सगळं. आता यामध्ये बाइंडिंगसाठी आपल्याला बेसन घालायचं आहे. तर इथे मी 2 मोठे चमचे बेसन घेतलं आहे. थोडं थोडं घालत जायचं आहे आणि हे मिक्स करत जायचं आहे. यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं नाही आहे, कारण पोहे ओलसर होते. कांदा घातला त्यालासुद्धा पाणी सुटतं, त्यामुळे आता पाणी घालायची गरज नाही आहे. तर इथे सगळं 2 चमचे बेसन जे घेतलं होतं ते इथे मी घातलं आहे. आता याचा गोळा तयार करून घेऊया. तर या पिठाचा असा गोळा तयार करून घेतला आहे. ह्यात बाजूला ठेवूया आणि एक मस्त अशी चटणी बनवूया. तर यासाठी इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे. यामध्ये 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे. यानंतर थोडंसं आलं घातलं. हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत.
यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मी मीठ घातलं, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि पाणी घालून आता ही चटणी वाटून घ्यायची आहे। चटणी वाटून घेतली, इथे मी बाउलमध्ये काढून घेतली। आता यावरती फोडणी घालूया। तर इथे मी 1 चमचा तेल गरम केलं, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, थोडासा कढीपत्ता आणि 1 लाल मिरची घालून फोडणी तयार केली। ही फोडणी चटणीवरती घालायची आहे। या फोडणीमुळे आपली चटणी दिसायला तर छान दिसतेच, त्याबरोबर चवसुद्धा खूप छान येते। ही आपली चटणी तयार आहे। आता आपण पुढची कृती करूया। तर हे जे पीठ आपण तयार करून ठेवलं होतं त्याचे आज आपण वडे बनवणार आहोत। हाताला आधी पाणी लावून घ्यायचं, हाताला हे पीठ चिटकू नये म्हणून, आणि आता याचे छोटे असे वडे तयार करून घ्यायचे। तर छोटासा असा गोळा घेतला आणि हातावरती असे हे चपटे वडे तयार करून घ्यायचे। पहा अगदी पातळ करते मी, कारण तेलामध्ये आपण जेव्हा हे तळू तेव्हा हे फुलतात वडे, त्यामुळे असे चपटे वडे तयार करून घ्यायचे। पाहू शकता अगदी असे पातळ वडे तयार करून घेतलेत। तर असेच इथे मी आणखी वडे तयार करून घेते। तर इथे मी वडे तयार करून घेतलेत। आता हे आपण फ्राय करूया। तर हे वडे फ्राय करण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल अगदी छान गरम करून घेतलं, नंतर गॅसची फ्लेम मीडियम केली आणि त्यानंतरच वडे सोडायचेत। जेव्हा आपण हे वडे सोडू तेव्हा तेल अगदी व्यवस्थित असं गरम असणं गरजेचं आहे, नाहीतर वडे जास्त तेल शोषून घेतात, किंवा तेल जर गरम नसेल तर वडे तेलात सोडल्यानंतर कुस्करूसुद्धा शकतात। म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही वडे तेलात सोडाल तेव्हा ते व्यवस्थित असं गरम हवं आणि नंतर गॅसची फ्लेम मीडियम करून मीडियम फ्लेमवरतीच हे वडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आतपर्यंत छान फ्राय होतील। तेलात सोडल्यानंतर लगेच हे वडे आपल्याला उलटायचे नाही आहेत, थोडेसे फ्राय झाल्यानंतरच याला उलटायचं आहे, कारण आपण हे वडे अगदी पातळ केले आहेत, त्यामुळे ते सॉफ्ट आहेत, तुटू शकतात। तर इथे पहा दोन्ही बाजूने असे मी वडे ब्राऊन करून घेतलेत, मस्त रंग आलाय वड्यांना। तर आता आपण हे काढून घेऊया। याच्यातलं तेल निथून हे वडे मी काढून घेतले। तुम्ही पाहू शकता, पाहूनच खावेसे वाटतील इतके मस्त हे वडे दिसत आहेत। तर हे वडे मी इथे चटणीबरोबर सर्व केलेत। पोह्यांचे वडे आहेत, त्यामुळे खूपच क्रिस्पी होतात। यामध्ये आपण जे वाटण टाकलं त्यामुळे खूपच छान येते, चव येते वड्यांना। त्यामुळे तुम्ही हे वडे नक्की करून पहा, तुम्हाला आवडतील अशी मला खात्री आहे। तर इथे मी तुम्हाला एक वडा तोडूनसुद्धा दाखवते। बाहेरून अगदी मस्त कुरकुरीत असे होतात हे वडे। आपण पातळ केलेत त्यामुळे पहा आतपर्यंत छान ते फ्राय झालेत। मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी तुम्ही हे वडे झटपट बनवू शकता आणि घरी असलेल्या साहित्यामधून आपण हे खूपच टेस्टी असे वडे तयार केले। काही तुम्हाला यासाठी बाहेरून आणण्याची गरज नाही आहे, सगळं साहित्य घरी आपल्या उपलब्ध असेल असंच आपण यामध्ये वापरले। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।